धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. मैत्रीवाच तदेव माकर्ण जलेश भाषितं महामनास्तद्विगणय दुर्मदः हरेर्विदित्वा गतिमंगनारदात् रसातलं निर्विषयत्वरान्वितः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात. याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, ज्या वेळेला हिरण्याक्षाची भेट प्रत्यक्ष वराह परमात्म्याशी झाली, नारदानी त्यांना सांगितलं की आत्ताच जो विष्णू आहे वराह रूप धारण केलेला तो पाण्यामध्ये गेलेला आहे समुद्रात, आणि रसातलम निर्विविष्ये त्वरान्विता, रसातळामध्ये गेलेला आहे, पृथ्वी आणण्यासाठी तो गेलेला आहे. हे पाहिल्याबरोबर त्यांनी मोठ्या धावत धावत समुद्राच्या रसातलापर्यंत उडी मारली आणि पोहत पोहत तिथपर्यंत गेल्याबरोबर प्रत्यक्ष भगवान वराह परमात्मा हे खालून पृथ्वीचा शोध घेत घेत पृथ्वी आपल्या दंतावरती धारण करून ती वरती घेऊन यायलेले होते आणि तोच हिरण्याक्ष खाली येत होता. या दोघांची तिथेच भेट झाली मध्ये, आणि पाहिल्याबरोबर मुष्णंत मक्षणा स्वरुचोरुण्य श्रिया, भगवंताने आपल्या दातावर पृथ्वी धारण केलेली होती आणि ती पाहता क्षणी तो हसू लागला. अरे कोण आहेस म्हणे तू? एक जंगली पशु आहेस, जंगली एक रानातलं जनावर आहेस, आणि रानातलं जनावर तुला पृथ्वी काय करायची? जहास चाहो बनगोचरो मृगा. या ठिकाणी हिरण्याक्षाने पहिला उद्गार काढला. त्याला पाहिल्याबरोबर, भगवंताला पाहिल्याबरोबर, अहो असुरांना कुठे ईश्वराचं स्वरूप दिसेल का? जे भ्रमित चित्त आहेत, जे केवळ देहात्मवादी आहेत, त्यांना ईश्वराचं चैतन्य स्वरूप कळणार नाही. ते बाह्य स्वरूपानेच फक्त विचार करणार. जहास चाहो, हसू लागला आणि बनगोचरो मृगाहा आहे नमे यज्ञ मही विमुंचनो. अरे तू ही पृथ्वी घेतलीस, बाजूला ठेव. ही पृथ्वी माझी आहे, माझा यावरती अधिकार आहे. तू एक वनगोचर आहेस, केवळ रानावनामध्ये फिरणारा एक जंगली जनावर आहेस. तुला काय करायची ही पृथ्वी? ह्या पृथ्वीवर माझा अधिकार आहे. आणि विमुंचनो, ही पृथ्वी बाजूला ठेव. रसव कसा विश्वजय मर पिता. मी सगळ्या विश्वाचं या ठिकाणी पादाक्रांत विश्वाला केले. विश्वामध्ये माझा पराक्रम तेवढा सगळा जगप्रसिद्ध आहे. ते मग तुला माझा पराक्रम माहीत नसेल म्हणून तुला सांगतो, ही पृथ्वी बाजूला ठेव. या ठिकाणी भगवंतासाठी जी विशेषण वापरलेली आहेत, वनगोचरो मृगा, ही विशेषण आहे. या ठिकाणी श्रीधरांनी आपल्या टीकेमध्ये, भागवतावरची पहिली टीका श्रीधराची आहे, अतिशय चांगली टीका आहे. आणि ही श्रीधरी टीका, ज्याला भावार्थ दीपिका असं म्हणतात, मला वाटतं कदाचित या टीकेवरूनच ज्ञानेश्वरांना भावार्थ दीपिकेची संकल्पना सुचली असावी. म्हणून भागवतावरची जी श्रीधराने केलेली टीका आहे त्याला म्हणतात भावार्थ दीपिका. ही भावार्थ दीपिका जी आहे टीका, त्यामध्ये त्यांनी वनगोचरो मृगा, या हिरण्याक्षाने जे जे भगवंतासाठी विशेषण वापरले त्याचे दुसरे अन्वयार्थ लावलेले. म्हणजे एका शब्दाचा दुसरा अर्थ कसा होतो? वनगोचरो मृगा, याचा एक वरचा अर्थ असा आहे की तुम्ही एक जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत, जंगलामध्ये फिरणारे जनावर आहेत, वनगोचर. पण दुसरा अर्थ असा आहे, संस्कृतमध्ये पाण्याला अनेक शब्द आहेत. भुवनम वनम, पाण्याला भुवन शब्द आहे, पाण्याला जल शब्द आहे, पाण्याला पाणी शब्द आहे. 35-36 शब्द पाण्यासाठी संस्कृतामध्ये आहे. मग त्यामध्ये वनम, वनम याचा अर्थ सुद्धा पाणीच. जो पाण्यावर झोपतो, ज्याचं शयन पाण्यावर आहे, अर्थात हा भगवान शेषशायी. म्हणून या ठिकाणी वनगोचरो या शब्दाने पाण्यावर ज्याचं स्थान आहे,
असा हा भगवान विष्णू हा दुसरा अर्थ यातून व्यक्त होतो. मृगा असाही अर्थ शब्द त्याने वापरला. मृग म्हणजे एक जनावर असा आपण समजतो. तोही अर्थ बरोबर आहे, पण तो बरोबरचा अर्थ झाला. पण त्याचा सूक्ष्म अर्थ काय? म्हणजे एकीकडे त्यांनी जरी भगवंताला शिव्या दिलेल्या असल्या, धिक्कारित केलेलं असलं, तरी खऱ्या अर्थाने त्याचे अर्थ वेगळे होतात. मृग या शब्दाचा अर्थ जरी जनावर असा असला तरी मृग म्हणजे मृगयंती संत, ज्याचा शोध संत महात्मे घेतात. मृग शब्द शोध या अर्थाने. मृग शब्द मृगावर्त कृभ निकुंभ यांचं एक छोटंसं खंडकाव्य आहे, त्याचं नाव आहे मृगावर्त. आणि तिथे त्यांनी मृगाची संकल्पना वापरलेली आहे. तिथे निकुंबांनी सुद्धा असं लिहिलंय की मृग म्हणजे शोध घेणे. आणि माणूस सतत आयुष्यभर शोधच घेत असतो. कधी तो आत्मशोध करतो, एखादा वैज्ञानिक एखाद्या विज्ञानाचा शोध घेतो, एखादा साहित्यिक प्रतिभा आणि प्रतिभेच्या साह्याने अप्राप्य असणाऱ्या वस्तूचा शोध घेतो. जी ज्ञाताच्या कुंपणाच्या पलीकडे अशी जी अज्ञात शक्ती आहे तिचा शोध घेतो. या दृष्टीने शोध घेणे हे प्रतिभावंताचं काम आहे, ज्ञानवंताचं काम आहे. आणि म्हणून मृगयंती संत, तुमचा शोध संत घेतात म्हणून तुमचं नाव मृग. आता मृग शब्दाने एकीकडे जनावर अर्थ व्यक्त होतो, तर दुसरीकडे संत ज्याचा शोध घेतात असा अर्थ व्यक्त होतो. म्हणून जहास चाहो वन गोचरो मृगा. आणि हे प्रत्यक्ष श्रीधरांनी आपल्या टीकेत लिहिलेलं आहे. मी या ठिकाणी मनाचं सांगत नाही. श्रीधर यांनी जी टीका लिहिली त्यामधलं हे भाष्य आहे. आहय न मे यज्ञ मही विमुंचनो. या ठिकाणी अज्ञ हा एक शब्द आहे. एकीकडं हा हिरण्याक्ष म्हणतो, अरे तू अज्ञ आहेस, अज्ञानी आहेस, तुला ज्ञान नाही आहे, कारण ज्ञान नसलेला तू पशु आहेस. आहयन मह्यज्ञ मही विमुंचनो. तुला माझ्या शक्तीचं ज्ञान नाही, पृथ्वी बाजूला सोड. या अर्थाने अज्ञ शब्द आहे. पण अज्ञ शब्द दुसऱ्याही अर्थाने कोणता? अज्ञ म्हणजे सर्वच जाणणारा. कारण रामदास स्वामींनी सुद्धा अचपल मन माझे आमरे आमरे ना, या ठिकाणी अचपल म्हणजे अतिचपल अर्थ घेतलाय. का हो? अचपलचा अर्थ अतिचपल कसा झाला? हो, कारण रामदास स्वामींनी अचपल मन माझे असा शब्द वापरला. मन काही अचपल, मन काही या ठिकाणी अचपल म्हणजे अतिचपल. मन तर चंचलच आहे, पण ते एवढं चंचल आहे की त्या चांचल्याची परिसीमा, म्हणून अचपल शब्द रामदास स्वामींनी वापरला. तो काही चूक नाहीये. त्याचं कारण असं आहे की अचे 6 अर्थ शास्त्रामध्ये दिलेले आहेत. अचे 6 अर्थ. तत्सादृश्यम अभावश्च. अचे 6 अर्थ कोणते? सादृश्यम, सारखेपणा. यासाठी सुद्धा अ वापरतात. उदाहरणार्थ अब्राह्मण, यामध्ये ब्राह्मणासारखा या अर्थाने अब्राह्मण शब्द आहे. अभावश्च, जिथे अभाव दाखवायचा आहे. अपापम, अपापम शब्द पुण्य या अर्थाने वापरला, कारण अने अभाव दाखवला. तदन्यत्वे, दुसरी गोष्ट दाखवायची, दुसरा पदार्थ दाखवायचा आहे, यासाठी सुद्धा अचा वापर केला जातो. उदाहरणार्थ अवृषभ. अवृषभ म्हणजे गाय, जी बैल नाही या अर्थाने अवृषभ शब्द वापरला. त्यानंतर तद सादृश्यम अभावश्च तदन्यत्वे तदल्पता. अल्पता, कमीपणा, म्हणजे एखादी गोष्ट कमी दाखवायची, अल्पता दाखवायची, तरी सुद्धा अ चा अर्थ वापरला जातो, अ शब्द वापरला जातो. उदाहरणार्थ अनुदरी. इथं अनुदरी म्हणजे काय? तिला उदर नाही असं आहे का? एखाद्या स्त्रीचा उल्लेख अनुदरी केला जातो. का हो? अनुदरी म्हणजे उदर नाही का? पोट तर सगळ्यांनाच आहे, पण अनुदरी म्हणजे कृश कटी, कृश असणाऱ्या पोटाची, अर्थात सिंहकटी हा एक आपण शब्द वापरतो साहित्यशास्त्रामध्ये. म्हणून सिंहकटी म्हणजे लहान कंबर असलेली, या अर्थाने अनुदरी शब्द वापरला जातो सुंदर स्त्रीसाठी. म्हणून तत्सादृश्यम अभावश्च तदन्यत्वे तदल्पता. तदन्यत्व तदल्पता. त्याप्रमाणे अप्राशस्त्यम, प्रशस्त नसणे म्हणजे अयोग्य एखादी गोष्ट, प्रशस्त नाहीये. या 11व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी ह्यधेनुमिवरक्षिता असा शब्द आहे. अधेनुमिवरक्षिता. अधेनु म्हणजे काय हो? मग अधेनु म्हणजे गाय नाही असा अर्थ नाहीये. मग ही गाय भाकड गाय, अर्थात दूध न देणारी, म्हणून
अयोग्य गाय या अर्थाने अधेनू शब्द आला. म्हणून तदन या ठिकाणी तत्सादृश्यम अभावश्च तदन्यत्व तदल्पता अप्राशस्त्यम विरोधश्च, विरोध दाखवायचा आहे. म्हणजे विरोध म्हणजे अधर्म, या ठिकाणी धर्माच्या विरोधात अधर्म. त्यानंतर नय थी षट प्रकीर्तिता, ह्या नय म्हणजे नकारवादी. आपण साधारणतः अचा अर्थ नकारवादीच घेतो. नय म्हणजे नकार. तेव्हा नय हा एक समास होतो. याप्रमाणे नय समास म्हणजे जिथे नकार दाखवला. म्हणून नकार, केवळ नकार हाच अचा अर्थ आहे असं नाही, तर तत्सादृश्यम अभावश्च तदन्यत्वे तदल्पता अप्राशस्त्यम विरोधश्च नयधी षट प्रकीर्तिता. 6 प्रकारच्या अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी अज्ञान जो शब्द वापरला तो या ठिकाणी तत्सादृश्यम, अहो तुम्ही ज्ञान स्वरूपच आहात या अर्थाने. अहो ज्ञान हेच तुमचं स्वरूप आहे. इथे सादृश्य अर्थाने अचा वापर केलेला दिसतो. हे सुद्धा या ठिकाणी श्रीधरानेच सूचित केलेलं आहे. म्हणून आहे न मे यज्ञ महिम विमुंचनो, इथे हिरण्याक्षाने त्याला आज्ञ म्हटलं तो त्याच्या अर्थाने म्हटलं, कारण तो शेवटी असुर आहे. त्याला फक्त वरवरच्याच गोष्टी दिसतात. त्याला फक्त देहच दिसतो. त्याला अंतरंग कुठं दिसतं, मन कुठं दिसतं, आत्मा कुठं दिसतो, नाही दिसत. म्हणून तो फक्त वरच्या देहाकडे बघून म्हटला की तुम्ही अज्ञानी आहात. पण खरं म्हणजे भगवंताला तो अर्थ असा लागू पडतो. म्हणून या ठिकाणी वन म्हणजे पाणी, पाण्यावरती शयन करणारे अर्थात शेषशाही असा वनगोचर या शब्दाचा अर्थ आहे. मृग शब्दाचा अर्थ संत ज्याचा शोध घेतात असा आहे. आणि अज्ञ या सर्वाचा शब्दाचा अर्थ सर्वज्ञ असा आहे, जो ज्ञानस्वरूप आहे, ज्ञानासारखा आहे. म्हणून तत्सादृश्यम हा अचा अर्थ इथे लागू पडतो. याप्रमाणे वरवर पाहिलं तर हिरण्याक्षाने भगवंताला शिव्या दिल्यात असं दिसतं, पण त्या शिव्या सुद्धा ओव्या कशा होतात, त्याचा शिव्याचा अर्थ शिवत्व कसा होतो, शिव्या सुद्धा शिवरूप कशा होतात हे इथं दिसतं. रसौ कसा विस्तुजयी मर्पिता. आणि त्याने सांगितलं की ही पृथ्वी मला ठेव, न स्वस्ती असते, ही पृथ्वी तुला उपयोगाची नाही. न स्वस्ती यास्यस्य नया ममेक्षतः, तू माझ्या समोर ही पृथ्वी घेऊन जाऊ शकत नाहीस असा याचा अर्थ होतो वरवरचा. पण खरा अर्थ असा होतो की तू माझ्या समोर ही पृथ्वी घेऊन जाऊ शकतोस, आणि ती घेऊन गेला तरच समाज सुखी होईल. समाज माझ्यासमोर ही पृथ्वी जर तू घेऊन गेलास तरच समाजातले लोक भाग्यवान ठरतील, सुखी होतील. न स्वस्ती यास्यस्य नया ममेक्षतः सुराधमासादित सुकराकृते. म्हणून माझ्या उपस्थितीतही तुम्ही ही पृथ्वी घेऊन जाऊ शकता, आणि जोपर्यंत तुम्ही ही पृथ्वी नेणार नाही तोपर्यंत जग सुखी होणार नाही असाही याचा अर्थ होतो. आणि हिरण्याक्षाने वर्णन केलेला किंवा प्रगट केलेला त्याच्या दृष्टिकोनातून शब्दातला अर्थ कोणता आहे की तुम्ही ही पृथ्वी माझ्यासमोर नेऊ शकत नाही. पण खरा अर्थ असा व्यक्त होतो की तुम्ही माझ्या समक्ष ही पृथ्वी नेऊ शकता, आणि ही नेली तरच सगळं जग सुखी होईल. याप्रमाणे या ठिकाणी सुरा धमासी, इथं भगवंतासाठी त्यांनी शिवी वापरली. सुरा धमासी, तुम्ही अधम आहात अशी शिवी आहे. खरं म्हणजे अधम म्हणजे नीच. सुराधम म्हणजे सुरांच्या मध्ये अधम आहे, देवांच्या मध्ये अधम आहे, देवांच्या मध्ये नीच आहात असा अर्थ आहे वरवरचा. खरा अर्थ तसा नाहीये. खरा अर्थ आहे सुरश्रेष्ठ. इथे अधम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ गृहीत धरावा असं या ठिकाणी श्रीधर स्वामींचं मत आहे. म्हणून सुराधमासादित सुकराकृते, तुम्ही सुकराची आकृती धारण केली, एका केवळ डुकराच्या आकृतीने तुम्ही व्यक्त झालात, तुम्ही सुराधम आहात. पण इथे अधम याचा अर्थ श्रेष्ठ, सुरश्रेष्ठ असा अर्थ होतो. पण ना सपत्नैर्भवाय किं मृतो यो माया हंत्य सुरान परोक्षजित. या ठिकाणी हंत्य सुरान परोक्षजित, इथं हंत्य शब्द सुद्धा मारणे या अर्थाने. जर तुम्ही या ठिकाणी ते म्हणतात, हिरण्याक्ष म्हणतो की तुम्ही माहीत नाही, मी अनेक शत्रूंना ठार केलेले आहे आणि तुम्ही देखील आमचे शत्रूच आहात. तेव्हा शत्रूंचा नाश करण्यासाठी या ठिकाणी मी प्रगट झालेलो आहे.
आणि तुम्ही मायामय रूप धारण केलेलं आहे, तुम्ही मायिक रूप धारण केलेलं आहे आणि तुम्ही आमचे शत्रू आहात आणि तुम्ही आम्हाला मारण्यासाठी या ठिकाणी हे रूप धारण केलं मला माहीत आहे. आणि म्हणून तुम्ही आम्हाला नाश करणारे, आम्हाला ठार करणारे, असा एक अर्थ आहे. हंत्य या शब्दाने हत्या हा अर्थ व्यक्त होतो, पण दुसरा अर्थ असा व्यक्त होतो की तुम्ही हत्या म्हणजे तुम्ही मुक्त करणारे आहात, तुम्ही मरण आणि जन्म यांचं बंधन तोडणारे आहात, या अर्थाने हत्या शब्द येतो. म्हणून तुम्ही जन्म आणि मृत्यूचं बंधन तोडणारे, या अर्थाने साखळी तोडणारे, म्हणून हत्या शब्द इथे वाईट अर्थाने येत नाही, तर भवच्छेद करणारे आहात. तुम्ही भवच्छिदम, तुम्ही भवच्छिदम आहात, पुराच्छिदम, तुम्ही सगळे पुर नष्ट करणारे अर्थात देहेंद्रिय नष्ट करणारे आहात. याप्रमाणे शत्रूंच्या पक्षामधले तुम्ही मारण्यास योग्य आहात आणि यासाठीच तुम्ही कदाचित हा अवतार धारण केलाय आणि तुम्ही अशा प्रकारे आमच्यावर चालून येणार आणि हत्या करण्यासाठी तयार होणार. असा हत्या शब्दाचा अर्थ हिरण्याक्षाचा आहे. पण या ठिकाणी श्रीधर स्वामी म्हणतात की या ठिकाणी जो हत्या शब्द हंत्यसुरान परोक्ष जित असा जो शब्द वापरला तो जन्म मृत्यूचं बंधन तोडणारे या अर्थाने हा हत्या शब्द आहे. त्याप्रमाणे संस्थाप्य मूढ प्रबळेश्वरच्या आणि त्यांनी सांगितलं, अरे हे डुकरा, तू आत्ताची आत्ता ही पृथ्वी बाजूला ठेव. भगवंतांनी पाहिलं, त्याच्या सगळ्या रूपाकडे पाहिलं, त्याच्या चर्येकडे पाहिलं, त्याच्या आवेगाकडे पाहिलं, त्याने दिलेल्या शिव्या पाहिल्या आणि सहन केल्या. भगवंतांनी या सगळ्या शिव्या सहन केल्या. वास्तविक भगवंतामध्ये शक्ती होती, ताकद होती, पण एवढं सुद्धा त्यांनी बोलू दिलं नसतं. पण त्याच्या मनातली इच्छा जाणून घेतली आणि दंष्ट्राग्रगाम गाम उपलक्षभीताम, भगवंतांनी ताबडतोब आपल्या जी दातावर पृथ्वी धारण केलेली होती ती पृथ्वी बाजूला ठेवली आणि ग्रहाहत सकरणी यथाभाहा, भगवान कसे दिसले याचं वर्णन भागवतकारांनी केलेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या ग्रह म्हणजे एखादी मगर किंवा सुसर ज्याप्रमाणे पाण्यातून वरती यावी आणि त्या पाण्यातून वरती येताना सकरेणुर यथाभा, ती हत्ती ज्याप्रमाणे त्या पाण्यामध्ये असतो आणि मगरही पाण्यात असते, तेव्हा हत्ती आपले पाय सोडून, मगरीने धरलेला पाय सोडून जसा आपल्या पत्नीसोबत, आपल्या स्त्रीसोबत जसा पाण्याच्या बाहेर येतो तितक्या वेगाने भगवान बाहेर आले. कारण पत्नीचा उल्लेख का केला तर पृथ्वी भगवंताची पत्नी आहे, ही भूमाता भगवंताची पत्नी आहे. पृथ्वी ही धारण करण्याची क्षमता पृथ्वीमध्ये आली ती भगवंतामुळे आणि या ठिकाणी भगवंताने तिला आपला दातावर धारण केलं म्हणजे भगवंताचा अंगसंग तिला घडला, म्हणून ती भगवंताची पत्नी आहे. ही माता आहे, ही आपली माता आहे आणि भगवंताची पत्नी आहे. म्हणून आपण तिला ही क्षमादेवी माधवी माधव प्रियाम असा शब्द वापरतो. ही माधव प्रिय आहे, माधवाची पत्नी आहे. दंष्ट्राग्रगाम काम उपलक्ष भीताम तोदम वृषण निर्गादंबु मध्यात, हे दोघे हे सगळं कुठे चाललंय? अंबु मध्यात. हे समुद्र वरती आहे, समुद्र खाली आहे, समुद्राच्या मध्येच दोघांचे हे संभाषण चाललंय आणि बोलणं चाललंय. ग्राहक हता एखाद्या, ज्याप्रमाणे मगरीच्या तोंडातून हत्ती सुटावा, त्याने आपला पाय सोडावा आणि तो वेगाने वरती यावा आपल्या पत्नीसह, त्याप्रमाणे भगवान वरती येऊ लागले. करेणूर यथाभा तम निष्फरंतम सलिला लुद्रुतो हिरण्यकेशो द्विरदम यथा झषा, ज्याप्रमाणे. आणि हा हिरण्याक्ष सुद्धा हिरण्यकेशो शब्द वापरला. हिरण्याक्ष हिरण्यकेश हे शब्द या ठिकाणी येतात. द्विरदम यथा झषा, ज्याप्रमाणे द्विरद म्हणजे हत्ती, हत्ती ज्याप्रमाणे एखाद्या मोठ्या मगरीला नामोहरम करतो आणि वरती येतो, त्याप्रमाणे हा वरती आला आणि त्यांनी पाहिलं, हिरण्याक्षाने पाहिलं, भगवंताचं स्वरूप पाहिलं. कराल दंष्ट्रोष, भगवंताचे कराल दंष्ट्र पाहिले, मोठमोठ्या दाढा पाहिल्या, त्यांची ताकद पाहिली आणि तो निस्तेज होऊ लागला. भगवंतांनी त्याकडे पाहिल्याबरोबर भगवंतांनी त्याच्याजवळचं जे सगळं सामर्थ्य आहे आपल्याकडे घेतलं. म्हणजे भगवंताच्या डोळ्यामध्ये अशी शक्ती होती की समोर किती मोठा प्रचंड शत्रू असू द्या
त्याचं सामर्थ्य भगवान हरण करतात. आपल्या बालीचं नव्हतं का? बालीचं असंच होतं. त्याच्या समोरासमोर युद्ध आपण कुणीच करू शकत नव्हतं, कारण जो समोर येईल त्याची शक्ती, अर्धी शक्ती बालीला मिळत असे. त्यामुळं बालीच्या समोरासमोर कुणी युद्ध करू शकत नव्हतं. कुणी समोर येऊ द्या, त्याची अर्धी शक्ती बालीला मिळायची. मग राहिली अर्धी. अर्ध्या शक्तीमध्ये बालीला जिंकता कसं येणं शक्य आहे? कारण बालीची स्वतःची शक्ती आणि शत्रूची मिळालेली अर्धी शक्ती. असो, याप्रमाणे भगवंत सुद्धा अशीच अद्भुत शक्ती घेऊन येतात. या ठिकाणी त्यांनी त्यांच्याकडे, त्या हिरण्याक्षाकडे पाहिलं. हिरण्याक्ष म्हणजे काय हो? शब्दाचा अर्थ जर सांगितला, हिरण्याक्ष आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याचा फक्त सोन्यावर डोळा आहे त्याला म्हणतात हिरण्याक्ष. अर्थात सोनं म्हणजे पृथ्वी. पृथ्वीमध्ये काय सोनं नाही का? अहो, बहुरत्ना वसुंधरा. वसुंधरा ही कशी आहे? बहुरत्ना. अनेक रत्न, अनेक अशा प्रकारच्या सुवर्ण आणि अलंकारांनी मंडित असलेली ही पृथ्वी आहे. तिच्यामध्ये अनेक रत्न आहेत, तिच्यामध्ये अनेक धातू आहेत जे मौल्यवान आहेत. म्हणून त्याकडे ज्याचं लक्ष आहे त्याला म्हणायचं हिरण्याक्ष. ज्याचं अक्ष म्हणजे डोळा हिरण्याकडे आहे. ज्याचा सोन्यावर फक्त डोळा आहे, बाकी कशावर नाही. अर्थात एवढं महाग सोनं आहे त्यामुळं सोन्यावर डोळा असणारच. याप्रमाणे कराल दंष्ट्रो, त्यांचं कराल दंष्ट्र पाहिलं, भयानक असं स्वरूपाचं रूप पाहिलं आणि भगवंतानी त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याची सगळी शक्ती आपल्यामध्ये ओढून घेतली. जसा सूर्य आपलं दररोज आयुष्य ओढून घेतो, हरण करतो. सूर्य येतो आणि जातो म्हणजे काय होतं? आपलं आयुष्य हरण करतो. त्याप्रमाणे सूर्यामध्ये आपलं आयुष्य हरण करण्याची क्षमता आहे. कालामध्ये आपलं आयुष्य नेण्याची क्षमता आहे. भगवंत तर कालाचे काल आहेत. अहो, कालाचे महाकाल आहेत. आणि म्हणून भगवान हा कालस्वरूप आहे. कालस्वरूपाने काय केलं? त्यांनी त्याचं सगळं आयुष्य हरण केलं, सगळं तेज हरण केलं. भगवंतांनी नाही का या महाभारती युद्धामध्ये सगळ्यांचे आयुष्य हरण केले होते आणि अर्जुनाला सांगितलं तू फक्त बाण मार, यांचे सगळ्यांचे आयुष्य मी आधीच हरण केले. त्याप्रमाणे कालरूपाने भगवान हरण करतो. त्याप्रमाणे ते म्हणतात गतर रिया किम. रिया म्हणजे सामर्थ्य, रिया म्हणजे सौंदर्य, री म्हणजे लक्ष्मी, री म्हणजे प्रसन्नता. री शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणून गतर रिया अर्थात याचं सगळं सामर्थ्य, सगळं वैभव हरण करून घेतलं हिरण्याक्षाचं. आणि त्याच्याकडे पाहिलं, आकाशामध्ये सगळे देव जमा झालेले होते आणि तेही भगवंताच्या ह्या लीलेकडे पाहत होते. भगवंतानी त्याचं सगळं आधी ऐकून घेतलं आणि नंतर त्याला उत्तर द्यायला सुरुवात केली. भगवान म्हणतात सत्यम वयंभो वनगोचरो मृगा. अरे हे हिरण्याक्षा, तू जे म्हणलास ते पक्क बरोबर आहे. कोणतं? भो वनगोचरो मृगा. आम्ही वनगोचरच आहोत, आम्ही मृग आहेत. मृग म्हणजे काय? भगवंतांनी तो अर्थ घेतला मृगेंद्र. मृगेंद्र म्हणजे एखादा सिंह किंवा वाघ. ज्याप्रमाणे सगळ्या वनामध्ये अत्यंत अस्खलितपणे फिरत असतो हा सिंह किंवा वाघ, स्वातंत्र्यामध्ये फिरतो, निर्बंध अशा स्वरूपाचा अनिर्बंध फिरतो, तसा आम्ही देखील वनगोचरच आहोत. तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, पण आम्ही हे वनगोचर आहोत हे खरं आहे. पण कशासाठी? युष्मत विधान मृग हे ग्रामसिंहान. तुमच्यासारख्या ग्रामसिंह, ग्रामसिंहाचा संस्कृतमधला अर्थ कुत्रा असा आहे. ग्रामसिंह म्हणजे गावातले कुत्रे. अर्थात कुत्रे काय करतात? मोरोपंतांनी वर्णन केले एका ठिकाणी. अहो, कुत्र काय करतं? कुत्रे आपल्या फक्त मालकाच्या दाराजवळ उभं राहतं आणि मालकाच्या दाराजवळ उभा राहून जिकडं आवाज येईल तिकडे भुंकतं. कुत्राचं हे वैशिष्ट्य आहे. ते एखाद्या वाघाचा किंवा सिंहाची डरकाळी ऐकू आली तर सिंहाच्या जवळ जाऊन कुत्र भांडत नाही त्याला. ते फक्त आपल्या मालकाच्या जवळ उभं राहतं, मालकाच्या दाराच्या जवळ उभं राहतं. प्रोटेक्शन मालकाचं आहे. मालकाच्या दाराजवळ उभा राहून श्वान स्वपोषकाच्या सदनाच्या आश्रय उभा राहे. श्वान स्वपोषकाच्या सदनाच्या आश्रय उभा राहे. श्वान हे फक्त आपल्या मालकाच्या आश्रयाला उभं राहतं आणि जिकडे वनात गरजे शार्दूल तया दिशेकडे पाहे. जिकडं वनामध्ये शार्दूल वाघ सिंह हे जिकडे गर्जना करतात तिकडं फक्त पाहून भोकत असतं. तिथपर्यंत जायची काय ताकद आहे का त्याची? तसा आम्ही वनगोचर आहोत हे खरं आहे, पण तू ग्रामसिंह आहेस, तू कुत्रा आहेस आणि तुझ्यासारख्या कुत्र्याची खांडोळी करायला आमच्यासारखे सिंहच पाहिजेत, वाघच पाहिजेत.
म्हणून सत्यम वयोभो वनगोचरा मृगा युष्मद्गृधान मृग ग्रामसिंहान न प्रत्युपाशय प्रतिमुक्त सुबीरा विकथनम तव गृह्णन भद्रा. अरे तुझ्यासारख्या ग्रामसिंहाला, कुत्र्याला ठार करण्यासाठी, कुत्र्याची खांडोळी करण्यासाठी आमच्यासारखे वनगोचर आम्ही निर्माण झालो. तर मग तू काय समजतोस? आणि पण पद्रथानाम केलं युद्ध पाधी हो. हे पा, ज्या तुला युद्ध करायचं तर माझ्याशी कर. मी तुला सगळ्या जगामध्ये फिरला असशील, पण माझ्याबरोबर युद्ध करून तुझं काय जे युद्धाची खुमखुम येते तू या ठिकाणी निभाव, ती संपूर्ण कर. ज्याप्रमाणे मैत्रेय म्हणतात, विदुरा, भगवंताने असा त्याला आव्हान दिल्याबरोबर युद्धामध्ये आवाहन आणि आव्हान ह्या दोन गोष्टी असतात. पण त्यामध्ये आव्हान हे शत्रूला केलं जातं आणि आवाहन हे मित्रांना केलं जातं. म्हणून आव्हान, शत्रूला आव्हान दिलं, तुम्हाला काय वाटलं तुझ्यामध्ये शक्ती माझ्यात नाही का? सो दीक्षिप्तो भगवत प्रतिलब्ध वृषाभृषम. आणि भगवंताची ही वाणी ऐकल्याबरोबर याला राग आला. त्याने दात ओठ खाल्ले आणि श्वासांमन्य प्रचलित इंद्रिया, श्वास वाढू लागला त्याला राग आला आणि दात ओठ खाऊन त्यांनी एक गदा घेतली, गरगर गरगर गर फिरवली आणि भगवानस्तु गदा बेगम विष्णू रिपुरोरणसी आणि त्या भगवंतावरती सोडली. गदा घेतली, गरगर फिरवली आणि भगवंताकडे सोडली. भगवंताने सुद्धा गदा हातात घेतली आणि अवंचतरिष्टीनो तिरप्या स्वरूपामध्ये, तिरष्टीन अशा तिरप्या स्वरूपात ही गदा भगवंताची गेली आणि तितक्याच गदा वेगाने त्या हिरण्याक्षावर आदळली. हिरण्याक्षाची गदा भगवंतांनी चुकवली आणि भगवंताची गदा सुद्धा त्यांनी चुकवली. भगवंतांनी त्याला बरोबर 2 भुवयाच्या मध्ये गदा मारण्याचा प्रयत्न केला, पण ती गदा चुकवली, कारण तो सुद्धा युद्धात तत्पर होता. त्यातष्ट गदया रातील दक्षिणासाम ब्रुवी प्रभू आजग्ने तुझा सौम्य गदया कोविदो हनत. याप्रमाणे भगवंतांनी पुन्हा दुसऱ्यांदा गदा घेतली, त्यांनीही घेतली आणि दात ओठ खाऊन भगवंताच्या अंगावर तो धावून आला. विचित्र मार्ग आश्चर्यतोर जिगीषया. या ठिकाणी त्यांनी वर्णन केले की दोघं असं काही युद्ध करू लागले, दोघांच्या तुमुल युद्ध सुरू झालं. गदा त्यांनी फेकावी, यांनी फेकावी, गरगर फिरवावी, आकाशात फेकावी आणि यांनी ती चुकवावी. याप्रमाणे गदा युद्ध सुरू झालं. विचित्र मार्गाश्चर्यतोर जिगीषया व्यभा दिलाया मी शोषणी वर्णन त्यांनी असे केले की ज्याप्रमाणे एका गायीसाठी 2 मस्तवाल बैल जसे भांडावे. आता हे उदाहरण का दिलं त्यांनी? हे उदाहरण यासाठी दिलं की आपण पृथ्वीला गो शब्द वापरतो. गायी आणि बैलाचं उदाहरण का दिलं? 2 बैल, मस्तवाल असलेले बैल, ताकदवान असलेले बैल, दोघं, ज्याला आपण खिल्लारे बैल असं म्हणू, एवढी ताकदवान 2 बैल एका गायीसाठी भांडावेत आणि त्यांचं जे भांडण आहे ते जसं लोकांनी बघावं त्याप्रमाणे सगळं जग आणि देव यांचं भांडण बघू लागले, युद्ध बघू लागले. असं वर्णन यासाठी सांगितलं की आपण पृथ्वीला गो शब्द वापरतो आणि गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे पृथ्वी. इथे पृथ्वीसाठी झालेलं भांडण आहे. पृथ्वीसाठी, प्लॉटसाठी भांडण आपण करतो, पण हे एवढ्या मोठ्या पृथ्वीसाठी या दोघांचं भांडण सुरू आहे. आणि भगवंताला स्वतःच्या स्वार्थासाठी ही पृथ्वी आणायची नाही, लोककल्याणासाठी आणायची. याप्रमाणे व्यभादी लायामिव, इथं इलायामिव असा शब्द आहे. इला म्हणजे पृथ्वी. व्यभादी लायामिव शुष्णीनोर मृधा, शुष्मिनोर मृधा. शुष्मी म्हणजे बैल, 2 बैल, मस्तवाल बैल ज्याप्रमाणे भांडावेत. खिल्लाऱ्या बैलांचं जशी दोघांची संघर्ष व्हावा आणि दोघे एकमेकावर तुटून पडावेत, तो जसा अलौकिक अद्भुत अशा प्रकारचा संघर्ष असतो त्याप्रमाणे कौरव्यमह्या विषुतोर बिर्मर्दनम. त्याप्रमाणे हे पाहता पाहता विलक्ष दैत्य भगवान सहस्रणी, कुणीच एकमेकाला आटोपेना. भगवान तर स्वतः ताकदवान होते, पण हा दैत्य इंद्रिय काही सामान्य नव्हता, हा अत्यंत शक्तिवान होता. नारायण मादिसुकरम, भगवान स्वतः आदिसुकर नारायण. पण बघता 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 दुपार टळून चालली. अभिजित मुहूर्त, अभिजित हे दुपारी मुहूर्त असतं. आपल्या परवाच अयोध्येला जो शिलान्यास झाला तो अभिजित मुहूर्तावर झाला. अभिजित म्हणजे दुपारचं मुहूर्त. म्हणून दुपार टळत चालली, दुपारची वेळ टळत चालली. युद्ध सुरू झालं दुपारी. बघता बघता बघता
संध्याकाळ होऊ लागली आणि मग मात्र सगळे ब्रह्मादी देव घाबरले. ब्रह्मदेवाने आकाशात येऊन स्तुती करायला सुरुवात केली. देवा, अहो लवकरात लवकर या राक्षसाला ठार करा, या असुराला ठार करा. का तर संध्याकाळ झाली म्हणजे असुर आटोपणार नाही. संध्याकाळी असुरांची शक्ती वाढते, कारण ते अधिक मायावी युद्ध करू शकतात. म्हणून संध्याकाळ हे असुरांसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक काळानुसार प्रत्येकाची ताकद असते. काळाप्रमाणे आपण म्हणतो ना, आता सध्या माझा काळ नाही, थोडं थांबा, आपला काळ आल्यानंतर बघू. काळ काय असतो? प्रत्येकाचा काळ आहे. प्रत्येकाचा उदयकाल आहे, प्रत्येकाचा मध्यकाल आहे आणि प्रत्येकाचा अंतकाल सुद्धा आहे. त्याप्रमाणे नेहमीच काळ टिकत नसतो. जोशामध्ये राहणारा माणूस मी येऊ करेन, मी तेऊ करेन म्हणणारा शेवटी म्हणतो नाही, आता हातातून सगळं गेलं. का हो? खुर्ची गेली, मग काय राहिलं हातात? खुर्ची आहे तोपर्यंत चालतं, खुर्ची गेली की काळ संपला. म्हणून आपण केवळ काळाला नमस्कार करतो. मी आपण तोपर्यंत करतो जोपर्यंत आपल्याला काळ अनुकूल आहे. काळ हे हो कालार्थमर्थकृत, जोपर्यंत काळ अर्थकृत आहे तोपर्यंत आपलं वैभव असतं. काळ अनुकूल नसेल तर उपयोग नाही. या ठिकाणी राक्षसांना असुरांना काळ कधी अनुकूल असतो? संध्याकाळच्या वेळेला. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात, अहो देवा, हा राक्षस, हा असुर भयानक वाईट आहे. आगस्कृत भयकृत दुष्कृत अस्मद राधव रो सुरा. हा राक्षस कसा आहे, हा असुर कसा आहे? तर आगस्कृत भयकृत दुष्कृत, हा दुष्कृत्य करणार आहे. हा भयकृत, सगळ्या जगामध्ये भय निर्माण करणार आहे. आणि आगस्कृत म्हणजे आगस्थळी आहे, अर्थात अतिरेकी आहे. असा हा अतिरेकी, नक्षलवादी असा हा अतिरेकी, याला तुम्ही ठारच करा. याला तुम्ही ठार केल्याशिवाय पर्याय नाही. आणि असा हा या आपल्या विरोधात, राष्ट्रविरोधात असलेला, जगाच्या विरोधात असलेला, लोकांना त्रास देणारा हा अतिरेकी तुम्ही ठार केलाच पाहिजे. आगस्कृत भयकृत दुष्कृत अस्मत राधव रो सुराहा. आणि जर संध्याकाळची वेळ झाली तर मग मात्र हा आटोपणार नाही. लोका नटरीकंटक आहात. म्हणून तुम्ही गमतीने याच्याबरोबर खेळू लागलात. एखाद्या उंदराबरोबर मांजराने खेळावं त्याप्रमाणे तुम्ही खेळू लागलात. पण देवा, आता लहान मुलाप्रमाणे याच्याशी खेळू नका. मैनम मायाविनम तृप्तम निरंकुशमसत्तमम आक्रीड बला बालवत देव यथाशी विषमुत्थितम. म्हणून लहान मुलाप्रमाणे याच्याबरोबर खेळू नका. न यावदेव वर्धेत स्वाम वेराम प्राप्य दारुणः स्वाम देव माया मासय तावत जघ्न. जोपर्यंत संध्याकाळ झाली नाही तोपर्यंत त्याला ठार करा. जर संध्याकाळ झाली, एषा घोरतमा संध्या लोकत शंभट करी प्रभो उपसर्पती सर्वात्म सुराणाम जय मावह. जोपर्यंत संध्याकाळ झाली नाही तोपर्यंत आपल्याला जय मिळेल. आता हळूहळू संध्याकाळ होऊ लागली आणि मग मात्र जय मुश्किल होईल. म्हणून देवा, लवकरात लवकर अधुनय शोभिजितान नाम. आता अभिजित संपत चाललंय, दुपार टळत चाललीय. योगो मुहूर्त तो जगात केवळ मुहूर्त फक्त शिल्लक राहिलाय. एक मुहूर्तभर वेळ शिल्लक राहिला, एवढ्या वेळाचा तुम्ही फायदा करून घ्या. असं आकाशातले देव, ब्रह्मादिक देव, प्रत्यक्ष ब्रह्मदेव हे भगवंताला बोलू लागले. आणि आकाशातल्या भगवंताची, ब्रह्मदेवाची वाणी ऐकून भगवंतांनी सांगितलं, ऐकलं तुमचं म्हणणं. अवधार्य वेरिंचस्य निर्विलिकाम वचा. भगवंताला याची जाणीव होतीच, सांगायची गरज नव्हती, पण तळमळीपोटी माणूस बोलतो. याप्रमाणे ब्रह्मदेवांनी सुद्धा तळमळीपोटी हे सांगितलं. आणि त्या देवाच्या वाक्याने, शब्दाने भगवान हसले. निर्व्यलिक अमृतम वचा. गोड भाषेमध्ये हसून आणि मोठ्या प्रेमळपणाने भगवान म्हणाले, प्रहस्य प्रेमगर्भेण तदपांगेन सोगृहीत. हे ब्रह्मदेवा आणि ब्रह्मादिक देवा, तुम्ही काळजी करू नका. मी याला वेळेच्या आत ठार मारतो, तुम्ही काळजी करू नका आणि तुम्ही आता शांत राहा. असं म्हणून मोठ्या गोड वाणीमध्ये सांगितलं, सर्वांचं सांत्वन केलं आणि सांगितलं, सतता लब्ध तीर्थोपी निवादी निरायुधाम. याप्रमाणे या दोघांचा घनघोर युद्ध सुरू झालं. यांनी कराल दंष्ट्र याचे होते. कराल दंष्ट्र चक्षुभ्याम संशोधन. सगळ्या जगामध्ये, आकाशामध्ये जणू काही आग लागली अशी परिस्थिती निर्माण झाली. दोघे एकमेकांच्यावरती शस्त्रप्रहार करू लागले. तेवढ्यात भगवंतानी आपल्या सुदर्शन चक्राचं स्मरण केलं. भगवंताजवळ एकच शस्त्र आहे, सुदर्शन अस्त्र. सुदर्शन चक्राचं वैशिष्ट्य असं की स्मरण केल्याबरोबर येतं. भगवंतानी ताबडतोब
त्याचा आलेला त्रिशूल आपल्या सुदर्शन चक्राने छेदून टाकला. जग्राह त्रिशिकम शूलम ज्वलत ज्वलन लोलुपम यज्ञाय धृतरूपाय विप्रायाभिचरण यथा. त्याचा त्रिशूल तोडला आणि ते चक्र भगवंताने हातात घेतलं आणि ताबडतोब चक्रेण छेद निशात नेमिना. चक्र फेकल्याबरोबर त्या हिरण्याक्षाचा तत्काळ वध झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. या हिरण्याक्षाचा चक्राने वध करून टाकला. हरिर यथा तारक्षपथ त्रिभुच्छिदाम. त्याने वर्णन केले ज्याप्रमाणे या एखाद्या गरुडाने, वर्णन त्या ठिकाणी असं आहे की गरुड हे एकदा आपल्या आईसाठी अमृत घेऊन चाललेले होते आणि आपल्या आईसाठी अमृत घेऊन चालले. त्यावेळेला इंद्राने पाहिलं की गरुड अमृत घेऊन चाललाय, म्हणून इंद्र त्याच्यावर धावून आला आणि इंद्राने आपलं वज्र फेकलं. आता खरं म्हणजे गरुड हा भगवंताचं वाहन, त्याला याचा काही फारसा परिणाम होणार नव्हता, पण त्यांनी वज्र फेकलं. आता इंद्राचं वज्र काही सामान्य नव्हतं. ते वज्र फेकल्यामुळं गरुडाचा एक पंख तुटला. तो जसा गरुडाचा पंख इंद्राच्या वज्रामुळे तुटला, त्याप्रमाणे चक्रेण चिच्छेद निशात नेमिना हरिर यथा तारक्षपथ त्रिमुच्छितम. ज्याप्रमाणे गरुडाचे पंख इंद्राने तोडले, त्याप्रमाणे यांनी त्यांचा शूल तोडला आणि शेवटी त्याला ठार करून टाकलं. याप्रमाणे सुदर्शनाश्रम भगवान प्राविंत दैन पाहत तदा तिथे समभवत सहसा हृदय पथुहू. आणि इकडे मात्र दितीला काही आशंका आल्या. अरे मला असं काही अशुभ सूचना का होऊ लागल्यात? अहो तिचा पुत्र मेला, त्याच्या अशुभ सूचना तिला होऊन आपोआपच झाल्या. अंतःकरण शेवटी मुलाकडे असतंच. मुलगा कसाही असो, आईचं अंतःकरण मुलाकडे असतं. याप्रमाणे आपल्या मुलाचा वध झाल्याचं तिला कळलं नाही, पण तिला अशुभ सूचनेने हे लक्षात आलं. एवढ्यात सगळे देव आले आणि देवाने भगवंताची स्तुती केली. नमो नमस्ते खिल यज्ञ तंतवे स्थितो गृहीता मला सत्वमूर्तये. हे देवा, आपण यज्ञ तंतू आहात, यज्ञाचं रक्षण करणारे आहात, यज्ञमूर्ती आहात आणि यज्ञरूप आहात. म्हणून सर्व विश्वाची स्थिती स्थापकत्व पालकत्व तुमच्याकडे. गृहीतामल सत्वमूर्त आहे. तुम्ही सत्वमूर्ती आहात आणि केवळ आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. याप्रमाणे सर्व देवांनी भगवंताची स्तुती केली. मैत्रेय म्हणतात विदुरा एवं हिरण्याक्ष मसह्य विक्रमम. हिरण्याक्षाने मोठा पराक्रम केला, परंतु त्याची ज्योती शेवटी भगवंतामध्ये मिळाली. कारण साधयित्वा हरिरादी सुकरा. भगवान हे स्वतः विष्णूचं स्वरूप होते, आधी नारायण होते. म्हणून हा जय विजयातला यातला जो जन्माला आलेला होता तो भगवंताच्या स्वरूपाला त्या ठिकाणी मिळाला. जगामलोकम स्वमखंडितोत्सवम समीडित पुष्कर विष्ठलादी. आकाशामधून देवानी पुष्पवर्षाव केला. त्याप्रमाणे सगळीकडे नगारे वाजू लागले, दुंदुभी वाजल्या आणि सर्व देवतांनी भगवंताचं कौतुक केलं, भगवंताचा जय जयकार केला. यथा हिरण्याक्ष उदार विक्रमो महामृदी क्रीडन नाचता. भगवंतांनी सहज खेळता खेळता लीलेने त्याला ठार मारलं. याप्रमाणे मूळ संवाद चाललाय सूत शमनकादिकांचा. तेव्हा सूत म्हणतात हे शमनकादिकाओ, याप्रमाणे भगवंतांनी हिरण्याक्षाचा वध केला, अलौकिक पराक्रम केला आणि ही पृथ्वी लोकांसाठी इकडे उपलब्ध करून दिली. म्हणजे आता जी काही प्रजा निर्माण होईल ती प्रजा ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने निर्माण केलेली प्रजा आणि ब्रह्मदेवाच्या आदेशाने आता हा जो मनु आणि शतरूपा यांच्यापासून जी पुढे संतती निर्माण होणार आहे, त्यांच्या संततीपासून जी पुढे आणखी प्रजा निर्माण होणार आहे, त्याच्यासाठी या पृथ्वीची योजना भगवंतांनी केली. याप्रमाणे भगवंतांनी सूत म्हणतात शौनकादिका हो हरेर्धृत क्रोडतनो स्वमाया निशम्य गो रुद्धरणम रसातलम. गो रुद्धरणम, गो म्हणजे पृथ्वी रसातलातून भगवंतांनी वरती आणली आणि लीलाम हिरण्याक्षमवज्ञया हतम. आणि सहज लीलेने या हिरण्याक्षाचा वध केला. याप्रमाणे इकडे मैत्रेय म्हणतात विदुरा, ब्रह्मदेवानी आणखी कशी सृष्टी निर्माण केली ते मी तुला सांगतो. आणि ब्रह्मदेवानी वेगवेगळ्या प्रवृत्तीतून आणि वृत्तीतून ही सृष्टी निर्माण केली. दैवेन दुर्वितर्केण परेणा निमिषेण च. आता ब्रह्मदेवानी जी सृष्टी निर्माण केली त्या वेगवेगळ्या वृत्तीतून केली. कधी तामसी वृत्ती आली, कधी राजस वृत्ती आली, कधी सात्विक वृत्ती आली आणि या वृत्तीच्या आधारे विश्वनिर्मिती झाली.
जशी वृत्ती जसा स्वभाव त्याप्रमाणे निर्मिती. कधी रजप्रधान, कधी तमप्रधान आणि कधी सत्वप्रधान. जातच ससर्ज भूत आदिर. हे सगळं भूतसृष्टी जी भगवंतांनी निर्माण केली ती केवळ आपल्या वृत्ती प्रवृत्तीनुसार. याप्रमाणे इथे आता पृथ्वी तर निर्माण झालेलीच होती, पृथ्वी आलेली होती. अहोमय यक्ष रक्षांसी प्रजाविलंब भूवत. या ठिकाणी ब्रह्मदेवाच्याकडून जशी ब्रह्मर्षींची निर्मिती झाली, देवांची निर्मिती झाली, त्याप्रमाणे भूत, प्रेत, पिशाच, राक्षस, त्याप्रमाणे अंतरिक्षामध्ये राहणारे गंधर्व, किन्नर, चारण, पन्नग यांची देखील निर्मिती झाली. ती कशी झाली ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. एकदा ब्रह्मदेवाचं तमोमय शरीर, या तमोमय शरीरातून अर्थात तमोमय वृत्तीतून, राक्षसी वृत्तीतून ससर्ज छायया विद्याम पंचपर्वाण मग्रत आहे. 5 पद्धतीच्या रचना यांच्या वृत्तीतून झाल्या. ही तामसी वृत्ती, या तामसी वृत्तीतून तामिश्र, अंधतामिश्र, तम, मोह आणि महामोह ह्या 5 वृत्ती निर्माण झाल्या. आणि या 5 वृत्तीतून राक्षसी, आसुरी आणि भूत यांच्या गणांची निर्मिती झाली. तामिश्र, अंधतामिश्रम, तमो, मोह, महा, तमहा विसर्जात्मनः कायम. हे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं. आणि ही वृत्ती ही काही चांगली नाही असं त्यांना वाटू लागलं की अरे आपल्या या तामश्र, अंधतामिश्र ह्या ज्या अज्ञानाच्या वृत्ती आहेत, ह्या अज्ञानाच्या वृत्तीतून अज्ञानाचीच प्रजा निर्माण झाली, म्हणून आपली ती वृत्ती बाजूला टाकली. या ठिकाणी शब्द वापरला की देह टाकला. तर देह म्हणजे वृत्ती. विसर्जात्मनः कायम. इथं जरी काय म्हणजे शरीर असा अर्थ असला तरी शरीर म्हणजे ह्या वृत्तीचा त्याग केला, अर्थात स्वभावाचा त्याग केला. एका मनामध्ये कधी कधी आपला राग येतो आणि तो राग नंतर कमी होतो, आपण रागाचा त्याग करतो. त्याप्रमाणे हा त्याग म्हणजे शरीराचा त्याग आहे अशी कल्पना केली. विसर्जात्मनः कायम नाभिनंदम स्तमोमयम. आनंद वाटला नाही, नाभिनंदम, आनंद वाटला नाही, दुःख वाटलं की अरे आपल्या मनामध्ये या प्रवृत्तीमुळं, आसुरी प्रवृत्तीमुळं तामिश्र, अंधतामिश्र, मोह, महामोह आणि तम या वृत्ती निर्माण झाल्या. ही काही चांगल्या नाहीत. यातून काही चांगलं कल्याण होणार नाही. रागातून, द्वेषातून कधी कधी कल्याण होत असतं का लोकांचं? नाही. अहो, द्वेष काही चांगला नाही, राग चांगला नाही. माणसाच्या भावनेमध्ये द्वेष, राग, मत्सर हे वाईट आहे. याचा त्याग करा म्हणून ब्रह्मदेवाने या वृत्तीचा त्याग केला. त्यानंतर जगृहुर यक्ष रक्षांसी रात्रिम क्षुद्रुड समुद्भवाम. मग भुकेची भावना झाली, भूक लागल्यासारखी भुकेची आणि तहानेची भावना झाली. आणि या भूक आणि तहान या भावनेतून राक्षसांना निर्माण केलं. म्हणजे भूक आणि तहान, राक्षसांना कधी तृप्ती नसते, ते अतृप्त असतात. अतृप्त आत्मे म्हणतो आपण त्यांना. हे जे अतृप्त आत्मे असतात ते राक्षसी, ते सतत भुकेलेले असतात, सतत तहानलेले असतात. म्हणून जगृहुर यक्ष रक्षांसी रात्रिम क्षुद्रुड समुद्भवाम. यांच्या प्रवृत्तीतून राक्षसांची निर्मिती झाली. भूक आणि तहान, माणसाला त्याच्यावर नियंत्रण करता आलं पाहिजे. भूक काही काही वेळेला काही लोक एवढं खातात, एवढं जेवतात, जेवण मोजू नये, परंतु शेवटी त्याला एक मर्यादा असावी. म्हणून सांगितलंय की मितभूक, माणसाने कमी जेवावं. कमी जेवणं हे चांगल्याचं लक्षण आहे. जास्त जेवणं काही चांगलं नाहीये. अधिक जेवणं म्हणून आपण म्हणतो की सावकाश जेवा. सावकाश म्हणजे अवकाश ठेवून, पोटामध्ये थोडी जागा ठेवून. अर्थात आपल्याला हवेला, पाण्याला पोटात जागा पाहिजे. भरमसाठ माणसाने खाऊ नये, आकंठ भोजन करू नये. आणि असे ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आकंठ भोजन म्हणजे दुसऱ्याचंही आपण जर खाऊ लागलो तर ही झाली राक्षसी प्रवृत्ती. माझंही खायचं आणि दुसऱ्याचंही खायचं, दुसऱ्याला काही ठेवायचंच नाही, याला म्हणतात राक्षसी प्रवृत्ती. ही राक्षसी प्रवृत्ती ब्रह्मदेव म्हणाली की ही काही चांगली नाही. जगृहुर यक्ष रक्षांसी रात्रिम क्षुद्रुड समुद्भवाम क्षुद्रुभ्या मुपसृष्टास्ते. अरे हे राक्षस आता सगळ्या जगाला खायला निघतील, सगळ्या जगाचा संहार करतील, आपल्या स्वार्थासाठी सगळ्या जगाला या ठिकाणी वेठीस धरतील. ही काही चांगली नाही. जगदू मभिदुद्रुगुहु माम रक्षतैनम. आणि हे राक्षस जे निर्माण केले, पहा गंमत अशी आहे की आपणच केलेलं आपल्याला भावतं. याला बुमरँग म्हणतात. आपणच निर्माण केलेले आपल्यालाच भावतात.
आपल्या प्रयोगशाळेतूनच निर्माण झालेले जंतू आपल्याला भोवतात. का? अहो, दुसऱ्याला तर त्रास देतातच, पण स्वतःलाही देतात. कारण तुमच्यापासूनच जन्माला आले. तुम्हीच निर्माण केलेले राक्षस, तुम्हीच निर्माण पाळलेले गुंड शेवटी तुमच्यावरच उलटत असतात. म्हणून ते म्हणतात की मा रक्षत आहे राम. हे जे राक्षस आणि यक्ष यातून निर्माण झाले ते म्हणू लागले, अहो ब्रह्मदेवा, आम्हाला खायला काय सांगा, आम्हाला प्यायला काय सांगा. तुम्ही फक्त आम्हाला निर्माण केलं आणि खायची प्यायची काय व्यवस्था केली. मा रक्षतेनम जक्षध्व मी तुझे क्षुत्रढाळ देता. आम्हाला भूक लागली, आम्हाला तहान लागली, खायला द्या, खायला द्या, खायला द्या. म्हणून त्या ब्रह्मदेवाला जे झटू लागले, बेजार केलं ब्रह्मदेवाला. त्यांनी वर्णन केलं, अहो मे यक्षरक्षांशी प्रयोजन बभूवत. याला यक्ष आणि राक्षस असं का म्हटलं, तर यक्ष जे आहेत ते आणि राक्षस भूक आणि तहान यांनी व्याकुळ झाले. त्यांनी ब्रह्मदेवाने सांगितलं, अहो तुम्ही माझे संतान आहात, तुम्ही मला असं झटू नका, मला त्रास देऊ नका. आणि भक्षण करणारे म्हणजे आम्हाला खायला द्या, नाही तर आम्ही तुम्हाला खाऊ. ब्रह्मदेव म्हणाले, अहो कुणीतरी माझं रक्षण करा. हे सगळे राक्षस आम्हाला ठार मारायला निघालेत, हे यक्ष आमच्यावरती आक्रमण करू लागलेत आणि भूक आणि तहान यांनी बेजार झालेत आणि आम्हालाच खायला निघालेत. जर आम्हाला खायला दिले नाही तर आम्ही तुम्हालाच खाऊ असं म्हणू लागले. एवढ्यात ब्रह्मदेवानी ती वृत्ती टाकून दिली, अर्थात ते शरीर टाकून दिले, ती वृत्ती टाकून दिली. आणि देवो देवा जगनता सृष्टी स्मार्थ लोलुपान याप्रमाणे त्यांच्यापासून यक्ष आणि राक्षस हे निर्माण झाले खरे. ब्रह्मदेवानी तेही रूप टाकलं आणि दुसरं एक रूप धारण केलं, दुसरं इतकं सुंदर रूप धारण केलं. विमुंच आत्मतनुम घोराम इत्युक्ता विमुमोचः ताम वनचरणाम भोजम. इतकं सुंदर रूप धारण केलं आणि पाहिल्याबरोबर सुंदर आवाज येऊ लागला, पैंजणांचा आवाज येऊ लागला. ताम वनचरणाम भोजाम मदविमलोचनाम. सुंदर स्त्री दिसली. तिने पायात पैंजण घातलेले होते, नुपुर घातलेले होते, त्याप्रमाणे तिचे डोळे मदविह्वल होते. कांची कलाप विलासात तिने सुंदर वस्त्र घातलेलं होतं, दुकुल म्हणजे रेशमी वस्त्र घातलेलं होतं. आणि तिचं सुंदर रूप, तिचे सर्व अवयव सुंदर होते. अन्योन्य श्लेषायोत्तुंग निरंतर पयोधराम सुनासाम सुद्विजाम स्निग्ध. मोठी सुंदर, अत्यंत रेखीव आणि ज्या सौंदर्याची प्रतिमा पाहिली. सर्व राक्षस ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला खायचंय प्यायचंय ना. ते म्हणाले, हो खायचंय प्यायचंय, पण आमच्या लग्नाची काय व्यवस्था केली ते सांगा. असं म्हणल्यावर ब्रह्मदेवानी ते रूप दाखवलं. कोणतं रूप? ते स्त्रीचं रूप. हे कोणतं वर्णन आहे या ठिकाणी रूपक समजून घ्यायला पाहिजे. उपलभ्यासुरा धर्म सर्वे सुमुह स्त्रियम. आणि त्या स्त्रीकडे हा बोट केलं. ती पहा, दिसते का तुम्हाला? अहो रूप महो धैर्य. सगळे राक्षस म्हणू लागले, वा वा वा, अहो काय सुंदर रूप आहे. मग भूकही विसरले, तहानही विसरले आणि सगळे राक्षस त्या स्त्रीकडे बघू लागले. काय सौंदर्य, काय लालित्य, काय चालणंय, काय डौलय, काय रूप आहे, काय लावण्य आहे, काय नुपुरांचा आवाज आहे. अहो रूप महो धैर्य महो अस्याम नममयः मध्ये कामय मानाना मामैकम विसर्पती. अहो काय सुंदर, अत्यंत देखणं असं स्वरूप, सिंहकटी असलेलं आणि गजगामिनी असलेलं तिचं स्वरूप पाहिलं. आणि ब्रह्मदेवानी तिच्याकडे बोट दाखवल्याबरोबर ही कोण आहे वर्णन केले त्यांनी. वितर्कयंतो बहुधा ताम संध्याम प्रमदाकृतीम. ती संध्या होती. संध्या म्हणजे संध्याकाळ होती. प्रमदाकृतीम, प्रमदेची आकृती, प्रमदारूप, स्त्री रूप संध्या, अर्थात संध्याकाळचं सौंदर्य भगवंतानी दाखवलं, ब्रह्मदेवानी दाखवलं आणि स्त्री रूपाने तिला व्यक्त केलं. आणि सगळ्या राक्षसांना सांगितलं, तिकडे जा. ती हातामध्ये चेंडू घेऊन फिरत होती. ती खेळत 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 त्या ठिकाणी हातामध्ये चेंडू घेतलेला होता, सुंदर वस्त्र धारण केलेलं होतं आणि सगळे राक्षस तिच्याकडे धावले. उत्सुनो क्षीणमानानाम कंदुक क्रीडया मनः. आणि तिच्या सौंदर्याला भाळून सगळे राक्षस तिच्याकडे धावले. अहो म्हणले, बाईसाहेब बाईसाहेब तुम्ही कुठे चालला? आम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय. इति सायंतनीम संध्यामुसुरा प्रमदायतीम. अहो मूर्ख लोकांना फसवायला काय वेळ लागतो? अज्ञानी लोकांना फसवायला काही वेळ लागत नाही. त्यांना नुसते एखादी सुंदर गोष्ट दाखवली की ते भुलून जातात. ब्रह्मदेवाला माहित होतं हे राक्षस भुलणार आहेत. आणि त्यांनी पाहिलं त्या
संध्याकाळकडे, ही संध्याकाळ अर्थात पश्चिम दिशेला संध्याकाळ होत असते, म्हणजे ब्रह्मदेवानी पश्चिम दिशा दाखवली. यातली सूचकता काय, यातलं रूपक काय, हे मुद्दाम सांगतो उलगडून, की संध्याकाळ ही पश्चिम दिशेला होते, म्हणजे त्यांनी पश्चिमी दिशेकडे भगवंतांनी अंगुली निर्देश केला आणि सगळ्या राक्षसांना पश्चिम दिशेला जायला सांगितलं. आणि ही पश्चिम दिशेला सगळे राक्षस गेले. पश्चिम दिशेला गेले म्हणजे काय हो, अहो पाश्चिमात्य संस्कृती ही फक्त भोगवादी आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही त्यागवादी आहे. पश्चिम दिशेला फक्त भोग आहे. ती संध्या दाखवली त्यांनी, संध्याकाळ दाखवली, प्रमदाकृतीम स्त्री रूप संध्या दाखवली आणि स्त्रीचा भोग घेणं, त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या सांसारिक गोष्टीचा उपभोग घेणं, ही प्रवृत्ती भोगवादी आहे आणि ही पाश्चिमात्य प्रवृत्ती आहे. या ठिकाणी सहज एक उदाहरण सुचलं म्हणून सांगतो. पु ल देशपांडे हे फार मोठे साहित्यिक होऊन गेले. त्या पु ल देशपांडेंना एकदा विचारलं की भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती याच्यातला फरक एका शब्दात सांगा, एका शब्दात, एका वाक्यात उत्तरे द्या, जसं असतं त्याप्रमाणे. म्हणजे या संस्कृतीवर तर भाषणं देता येतील, हो म्हणजे, पण एका शब्दात सांगा पाश्चात्य संस्कृती आणि पौर्वात्य संस्कृतीतला फरक काय. ते पु ल देशपांडे शेवटी शब्दप्रभू होते. त्यांनी सांगितलं की पाश्चिमात्य संस्कृती आणि पौर्वात्य संस्कृतीचा फरक असा आहे की पाश्चिमात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती आहे. द्राक्ष म्हणजे द्राक्षापासून दारू होते या अर्थाने, म्हणून ही द्राक्ष, अंगूर की बेटी द्राक्ष संस्कृती आणि आपली रुद्राक्ष संस्कृती अर्थात त्यागवादी. सांगायचं तात्पर्य असं की ब्रह्मदेवानी या पश्चिम दिशेकडे सगळ्या राक्षसांना पाठवलं, कारण आसुरी संस्कृती म्हणजे भोगवादी, आसुरी संस्कृती म्हणजे केवळ भोगामध्येच सर्वस्व मानणारी स्त्री आणि या सगळ्या कनक, राम आणि स्त्री आणि भौतिक गोष्टी यामध्ये तल्लीनता, संपत्ती आणि संतती यामध्ये रमणारी संस्कृती म्हणजे भोगवादी. अर्थात याप्रमाणे त्याग आणि भोग यातला हा फरक आहे. त्यागवाद हा भारतामध्ये, पौर्वात्यामध्ये आणि भोगवाद हा पाश्चिमात्यामध्ये. म्हणून या ठिकाणी पश्चिमेकडे जायला सांगितलं. संध्या म्हणजे संध्याकाळ दाखवली ती पश्चिम दिशेची. म्हणून या ठिकाणी वितर्कयंतो बहुधा ताम संध्याम प्रमदाकृतीम, ही प्रमदाकृती, प्रमदारूपी स्त्रीरूपी संध्या म्हणजेच भोगवाद हा पश्चिमेकडे या सगळ्या राक्षसांना त्यांनी पाठवलं, सगळ्या असुरांना पाठवलं. आणि मग पुन्हा भगवंतानी, ब्रह्मदेवानी गंधर्व, अप्सरा यांची निर्मिती केली. अंतरिक्षामध्ये त्यांना जागा दिली आणि सौंदर्याचा मनामध्ये विचार केला. त्या सौंदर्यातून अप्सरा, गंधर्व, गायनाचा विचार केला, त्यातून गायन प्रगट झालं. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवाला एकदम जांभळी आली म्हणे, आणि जांभळी आल्याबरोबर त्या जांभळीतून भूत प्रगटले, पिशाच प्रगटले. आपण म्हणतो जांभळी हे आळसाचं प्रतीक आहे. आणि जर पूजा अर्चा करताना, पोथीपुराण ऐकताना जर जांभळी आली तर याचा अर्थ असा की आपल्यामध्ये भूतांचा, प्रेतांचा किंवा पिशांचा प्रवेश झाला. कारण जांभळी येणं हे कशाचं प्रतीक आहे? आळसाचं. आणि आळस काही चांगला नसतो, चैतन्याला तो घातक आहे. त्याप्रमाणे जांभळी हे उन्माद, अपस्मार त्यातून निर्माण होतात. म्हणून ऊर्जस्वंतम मन्यमान आत्मान भगवान जहा, त्याप्रमाणे साध्यान गणान पुढे साध्यगण आणि पितृगण हेही ब्रह्मदेवापासून निर्माण झाले. आणि साध्य ह्या वृत्ती प्रवृत्ती साध्यगणाला आणि सिद्ध, चारण, विद्याधर हे यांनाही निर्माण केलं. साध्य आणि पितृ या साध्यांसाठी हव्य आणि पितरांसाठी कव्य त्यांनी निर्माण केलं. याप्रमाणे भगवंत ब्रह्मदेवापासून हे सर्व निर्माण झाले. गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, साध्य, पितृ, त्याचप्रमाणे हे विद्याधर, चारण, पन्नग, किंपुरुष हे सुद्धा निर्माण झाले. आणि ब्रह्मदेवापासून आता हे जे मिथुन तयार झालेलं होतं, जे मनु आणि शतरूपा, आता या मनु आणि शतरूपा यांच्यासाठी ही पृथ्वी आणलेलीच होती. तेव्हा आता या मनु आणि शतरूपा यांचं हे मिथुन असल्यामुळं यांच्यापासून पुढे ही जी संतती निर्माण झाली, त्यामध्ये मुली आणि मुलं, 3 मुलींचा वंश आणि 2 मुलांचा वंश. यापैकी या प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि इकडे
ह्या ज्या 3 मुली आहेत, आकुती, देवहूती आणि प्रसूती, तेव्हा पुढे कर्दम महर्षीचं आणि देवहूतीचं लग्न कसं होईल आणि त्यांना त्यांच्या दोघांचा जो संसार होईल त्या संबंधीचं विवरण उद्याच्या चिंतनामध्ये होईल. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.